तदारम्भे जयालङ्गं लम्बोदरपदाम्बुजम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। कैलासराणा शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाता भ्रुकुटीजडारिणी कारुण्यसिन्धो भवदुःखहारी तुझवीणशम्भो मदकोणतारी सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतावरिष्ठं राधात्मजं वानरयूथमूर्तं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। जय
हो, आयुष्य, जन्म, जीवन सफल होण्यासाठी सन्मार्गदर्शनाची फार आवश्यकता आहे. हे ज्ञान सद्गुरूच देतात. सद्गुरूच आपल्यावर उत्तम मार्गदर्शन करू शकतो. म्हणून आजचे पद्यकार संत श्रेष्ठ तुकाराम महाराज सांगतात, सद्गुरू वाचोनी सापडेन सोय, धरावे ते पाय आधी आधी. अशा सद्गुरूंची योग्यता, पात्रता, अधिकार किती आहे ते ऐका. कवी म्हणतात, सर्वश्रेष्ठ असतात ते सद्गुरू. विश्वव्यापक परमात्म्याला सर्वांनी सद्गुरू मानले. म्हणून तस्मै श्री गुरुवे नमः. विद्येच्या प्राप्तीकरिता विद्येची देवता सरस्वती हिची आपल्यावर कृपा असायला हवी. म्हणून आपण शाळेमध्ये सरस्वती पूजन करतो. त्या सरस्वती मातेला नेहमी वंदन करावे. त्या सरस्वती मातेचे वर्णन आहे का? वीणा घेऊन जी शुभ्र कमळावर बसली आहे, जिला ब्रह्मा, विष्णू आणि सर्व देव आदराने वंदन करतात, त्या अज्ञानाचा अंधकार दूर करणाऱ्या सरस्वती देवी आम्हा सर्वांचे रक्षण कर. आम्हा सर्वांना बुद्धी देवो, विद्या देवो. Fair is a jasmine flower, the moon or a flake of snow, dressed of white, her hand adorned by graceful Veena. He seated on white lotus. अशा प्रकारे आपण त्या सरस्वती मातेला नेहमी वंदन करावे. येथे शिक्षक, गुरु व सद्गुरु यात एक भेद आहे, तो आपण लक्षात घेतला पाहिजे. व्यवहारात आपण तिघांनाही एकच समजतो, वस्तुतः त्यात सूक्ष्म भेद आहे. तथापि शिक्षक, गुरु व सद्गुरु यांच्या भूमिका कल्याणकारक आहे. शिष्याने त्याचा फायदा घ्यावा. जो केवळ लिपिज्ञान करून देतो त्याला शिक्षक म्हणता येते, पण जो कलेत निपुण तसेच जो विशिष्ट ज्ञान पारंगत आहे, जो विशिष्ट ज्ञान आपल्याला शिकवतो तो गुरु होय. परंतु सद्गुरूंचे कार्य याहून भिन्न, श्रेष्ठ आणि वेगळे आहे. सद्गुरू एकच संस्कार मनावर करतात. ते शिष्याच्या बुद्धीपेक्षाही शिष्याच्या हृदयाला चिचावितात आणि मूळदार मनाला जिवंत करून उच्च ध्येयाकडे वळवितात. तेच सद्गुरू होय. ते आपल्याला ज्ञान देतात. सज्जन हो, सद्गुरू आपल्याकरता काय काय करतो माहित आहे? दासबोध ग्रंथामध्ये समर्थ सांगतात, हरे भजना
भक्तीच्या चांगल्या विषयांच्या आड येणारे आज खूप आहेत. जो लावी होती भजना, भजन नामस्मरण कीर्तन करायला सद्गुरूच आपल्याला प्रवृत्त करतात. त्याचबरोबर सर्वांना ज्ञान देतात. त्यातून आपल्या अज्ञान नाहीसा होतो, देव कळतो, सत्य कळते, जीवनात यशस्वी होण्याचा मार्ग सापडतो. तेच सद्गुरू. ते आपल्याला सद्गुरूंना शरण गेल्यावरच कळते. म्हणून आजचे पत्रकार संत श्रेष्ठ तुकाराम महाराज सांगतात, धरावे ते पाय आधी आधी सद्गुरू वाचोनी सापडेन सुलभ. श्री गुरु आपल्या पाठीशी असल्यावर सर्व चिंता सर्व काळजी नाहीशी होते. कवी म्हणतात, श्री गुरु सानिध्या असता पाठी राखा, श्री गुरु सानिध्या असता पाठी राखा. व्यवहारात आपल्या पाठीशी काही लोक राहतात आणि म्हणतात, कसलीच काळजी करू नकोस, आम्ही आहोत, चल पुढे. भिवपाची गरज ना, आम्ही असा चल पुढे. तसेच स्वामी समर्थांचे एक वचन आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अशा प्रकारे काही लोक आपल्या पाठीशी असतात आणि आपल्याला धीर देतात. तसेच सद्गुरू आहे, ते आपल्या पाठीशी असल्यावर सर्व चिंता सर्व काळजी नाहीशी होते. पण जर सद्गुरू कृपा संपादली नाही तर आपले जीवन अशांतीकडे जाते. कवी म्हणतात, नवे नवे तर आपल्याला जागे करतात आणि सांगतात, सद्गुरूंना शरण जा, सद्गुरूंना शरण जा. सज्जन हो, श्रीकृष्ण सांदीपनीच्या आश्रमात राहून त्यांनी ज्ञान संपादन केले. तिथे त्यांनी सद्गुरूंची सेवा केली, ज्ञान मिळविले. अहो, देवाने सुद्धा सद्गुरू केला, मग आपले काय? सज्जन हो, संत नामदेवावर सद्गुरूंची कृपा कशी झाली याचे उदाहरण पहा. एकदा सर्व संत मंडळी गोरोबा काकाच्या घरी अंगणात जमली. सत्संग झाला, नामस्मरण झाले, नामसंकीर्तने झाली, कथा कीर्तने झाली. साधू संत येती करा तुझी दिवाळी दसरा. तेव्हा संत ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, गोरोबा काका, तुमच्याकडे पक्की व कच्ची मडकी भरपूर आहे, ती तुम्ही कशी ओळखतात? सांगा ना. अहो काका, कशी ओळखतात? याचे प्रात्यक्षिक जरा दाखवा पाहू. संत ज्ञानेश्वराच्या बोलण्याचा मतितार्थ गोरोबा काकांना कळला. गोरोबा काका म्हणाले, हे लाकडाचे थापटणे आहे. हे थापटणे मी त्यांच्या डोक्यावर मारून पक्का कोणता आणि कच्चा कोणता हे मी ओळखतो. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, जगाचा मालक पांडुरंग यानेच ही आपली डोकी म्हणजे मडकी तयार केली आहे. त्यात ज्ञान अज्ञान असते. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, ही संत मंडळी इथे बसलेली आहे. ह्या संत मंडळीपैकी पक्का कोणता आणि कच्चा कोणता हे तुम्ही ओळखा पाहू. गोरोबा काका म्हणाले, ठीक आहे. सावतोबा, निवृत्तीनाथ, सोपान, मुक्ताई, नामदेव, ज्ञानेश्वर अशी संत मंडळी ती बसलेली होती. आता गोरोबा काकांनी हातामध्ये लाकडाचे थापटणे घेऊन
पक्का कोणता आणि कच्चा कोणता हे ओळखायला सुरुवात केली. पहिल्यांदा नंबर आला संत ज्ञानेश्वरांचा. त्यांची परीक्षा घेतली. त्यांच्या डोक्यावर थापटणे घालले. ते परीक्षेत पास झाले. ओ नाही की जो नाही. ओ संत ज्ञानेश्वर म्हणजे ज्ञानाची मूर्ती, ज्ञानाचा सागर. पुढे बाई आली संत सावतोबा. त्याची परीक्षा घेतली. त्याच्या डोक्यावर थापटणे घालले. तेही परीक्षेत पास झाले. हो सावतोबा म्हणजे सुट्टीचा मळा, कांदा मुळा भाजी अवघे पिठाबाई माझी. असे करता करता सर्वांची परीक्षा घेतली. पुढे बाई आली ती संत नामदेवाची. हा सगळा प्रकार बघून त्यांना अत्यंत राग आला. राग येणे हे मूर्खपणाचे लक्षण आहे. घराघरात राग भरलेला आहे. अहो रागामुळे माणसात दुरारा निर्माण होतो. म्हणून माणसाने राग सोडावा. कीर्तन आपल्याला हे शिकवते. गोरोबा काका त्याची परीक्षा घेणार. त्याच्या डोक्यावर थापटणे मारणार. एवढ्यात ते ताटकन उठून उभे राहिले आणि म्हणाले, मला तुम्ही पक्का ठरवता, कच्चा ठरवता? पक्का कच्चा ठरवणारे तुम्ही कोण? मी पक्काच आहे. हे ऐकल्यावर तिथे बसलेली मुक्ताई म्हणाली, नाम्या कच्चा, नाम्या कच्चा, नाम्या कच्चा. हे ऐकून त्यांना आणखी राग आला. ते सभेतून उठून प्रत्यक्ष पांडुरंगाकडे गेले आणि म्हणाले, देवा देवा तुझा भक्त मी कच्चा. सगळे मला असतात. मी खास भरावल्यावर तू जेवतोस. मी कीर्तन केल्यावर तू नसतोस. कवी म्हणतात, नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन आता देवा तूच सांग, तुझा भक्त मी कच्चा. तेव्हा देवाने सांगितले, तू कच्चा आहे. अध्यात्मामध्ये फक्त भक्ती करून चालत नाही. त्याकरता सद्गुरूंची कृपा हवी. नामदेव म्हणाले, देवा तू असताना सद्गुरू कशाला? तेव्हा देवाने सांगितले, अरे नाम्या, सद्गुरू हा प्रत्येकाने केलाच पाहिजे. अरे नाम्या, मी सुद्धा कृष्ण अवतारात, राम अवतारात सद्गुरू हा केलाच आहे. त्यामुळे मला आत्मज्ञानाची प्राप्ती झाली. तू विसोबा खेचरच्या कृपेमुळे, तू विसोबा खेचरकडे जा. त्याच्या कृपेमुळे नामदेव पक्के झाले. नामदेवाचा द्वैत भाव नष्ट झाला. नामदेव ज्ञानी झाले. असो, आपण सर्वजण मिळून त्या शांतादुर्गेची अशीच भक्ती करूया आणि आपले जीवन धन्य करूया. मूळ पद्यात पद्यकार तेच सांगतात. सज्जन हो, आता आपण सुंदर असा एक देवीचा जोडवा ऐकूया.
सज्जन हो, कीर्तनाच्या पद्धतीप्रमाणे आता आपण सर्वजण मिळून थोडा वेळ नाम संकीर्तन करूया. त्याकरता सर्वांनी ताठ बसावे, डोळे मिटावे, हाताने जोराने टाळ्या वाजवाव्या आणि त्या शांतादुर्गाला आवडेल असे मोठ्याने नाम घ्यावे. नमोस्तुते नमोस्तुते शांतादुर्गे नमोस्तुते. सज्जन हो, आपल्या भारत देशाला साधू संतांची थोर परंपरा लाभली आहे. अशाच एका संतांचे आपण चरित्र पाहूया. गोदावरी नदीच्या काठी पैठण गाव प्रसिद्ध आहे. पैठण हे क्षेत्र आहे. क्षेत्राला क्षेत्रत्व संतांमुळे येते, चांगल्या माणसामुळे येते. आपणही आपल्या गावाचा, आपल्या वाड्याचा, आपल्या देशाचा लौकिक वाढेल असेच कार्य करावे. भांडण लावणारे किंवा भांडणारे खूपच असतात. भांडण बघणारे किंवा भांडणाचा फोटो काढणारे खूपच असतात. पण मदत करायला कुणीही येत नाही. भांडण लावण्याकरता लोक ताबडतोब येतात, पण चांगल्या कार्याकरता कुणीही येत नाही. ही आजची परिस्थिती आहे. पण वाद भांडण मिटवणारे पाहिजे, त्याकरता संतांचे विचार पाहिजे. आज आपण एका महान संतांचे चरित्र पाहूया. कवी म्हणतात, धन्य धन्य ती गोदावरी नदी, धन्य धन्य ती गोदावरी नदी. किंमत जी येते ती देवामुळे किंवा संतांमुळे. देव काय, आनंदी काय, या गावात काय विशेष आहे? पण संत तुकारामामुळे देहूला महत्व व संत ज्ञानेश्वर महाराजामुळे आळंदीला महत्व, मोरया गोसाव्यामुळे चिंचवडला महत्व, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजामुळे गोंदवल्याला महत्व, श्री रामामुळे अयोध्येला महत्व, कामाक्षीमुळे शिरोड्याला महत्व इत्यादी गावांना महत्व आहे. पवित्र देश, पवित्र कुळ, पवित्र घराणे अशा घराण्यात अद्वितीय आत्मे जन्माला येतात. कवी म्हणतात, पवित्र ते कुळ, पवित्र तो देश, पवित्र ते कुळ, पवित्र पवित्र
प्रतिवर्षी हजारो भक्तांची यात्रा करते, हे सर्व संतांमुळे. पैठण हे क्षेत्र बनले ते संत एकनाथ महाराजांमुळे. उत्तम प्रपंच, उत्तम परमार्थ यांची सांगड नाथाने घातली. सर्व विश्वात ईश्वर भरलेला आहे, अव्यक्त ईश्वर असे. जनता ही व्यक्त स्वरूप आहे, म्हणून या जनतेची सेवा म्हणजे ईश्वर सेवा होय. हे तत्व जाणून प्रत्येकाने शुद्धीदाना, गोरगरिबांना, अनाथांना, पतितांना, निराधार लोकांना मदत करावी, अन्न पाणी द्यावे असा उपक्रम नाथाने सुरू केला. नदीपासून पैठण गाव बऱ्याच उंचावर होते. आता सारखी नळाची सोय त्यावेळी नव्हती. पाणी आणण्याचा त्रास खूपच मोठा होत होता, म्हणून नाथ स्वतः पाणी आणत असत. अधिक कष्टाचे काम ते स्वतः करीत आणि दारात कुणीही आला तर त्याची अतिथी देवो भव म्हणून त्याची पूजा, आदर, मान, सन्मान करायचे. हे सर्व करीत असताना नित्याची उपासना, नामस्मरण, हरिपाठ, जनसेवा सतत चालू होती. आज समाजात सेवाभाव दिसत नाही. आज बरेच लोक आपली सेवा दुसऱ्याकडून करून घेतात, पण आपण मात्र कुणाचीही सेवा करीत नाही. दुसऱ्याने काही दिले की सगळ्यांचे हात पुढे पुढे येतात, पण आपण द्यायचे झाले की आपले हात मागे मागे येतात. आज घेणारे खूप आहेत, पण देणारे कमी आहेत. सज्जन हो, आजच्या काळात सेवा करायला कुणालाच आवडत नाही. सगळ्यांना सेवा नको, फक्त मेवा पाहिजे, मेवा. कामाकडे लक्ष कमी, पैशाकडे जास्त. अहो, जसे की मिशनकडे लक्ष कमी, कमिशनकडे लक्ष जास्त. अहो, आज प्रत्येक जण म्हणतो मला काय मिळणार, मला काय मिळणार. हीच वृत्ती आज लोकांमध्ये वाढत चालली आहे. स्वार्थात अडकल्यामुळे जनसेवा होत नाही आणि पुण्यही मिळत नाही. म्हणून लोकांची निरपेक्ष सेवा आपल्याला पुण्य मिळवून देते. जणू गोपाळ कृष्णाने आपल्याला हे दाखवून दिले आहे. ज्याप्रमाणे नदीला पाण्याशिवाय शोभा नाही, प्राणा वाचून देहाला शोभा नाही, कुंकू शिवाय सौभाग्यवती स्त्रीला शोभा नाही, तसेच संत एकनाथांना श्रीकृष्णाशिवाय शोभा नाही. म्हणून नाथ श्रीकृष्ण सेवेत रत होते. परमेश्वराला भक्ती पाहिजे. कवी म्हणतात, मातेसी गोडी जशी बालकाची, देवास प्रीती निज सेवकाची. संतुष्ट झाला बहुचक्रपाणी, संतुष्ट झाला बहुचक्रपाणी. नाथा गृहे सेवुनी वाहू पाणी. भगवान गोपाल कृष्ण महाराज. आईचे जसे आपल्या मुलावर प्रेम असते, तसेच प्रेम देवाचं आपल्या भक्तावर असते. माझ्या भक्ताच्या घरी हजारो भक्त येतात, भक्ती करतात, नामस्मरण करतात, नाम संकीर्तनात रंगतात. त्याची सेवा, जेवण वगैरे सर्व काही करत असताना आणि दूरवरून पाणी आणताना माझ्या नाथाला खूपच त्रास होतो. म्हणून आपण स्वतः पाणी आणण्याचे काम करावे असे देवाने ठरवले. पाणी भरणाऱ्या एका सेवकाचा वेश घेऊन भगवान गोपाल कृष्ण, जगाचा मालक, आपल्या भक्ताच्या दारी म्हणजे नाथांच्या दारी आले. श्रीमद भागवताचे वाचन करून नाथ जे काही देतात तोच हा सेवक म्हणजे भगवान गोपाल कृष्ण नाथांच्या चरणी लीन झाले. त्याला नमस्कार केला. नाथाने त्याची चौकशी केली. अरे बाळा, तू कोण,
कुठून आलास? घरी कोण असतात? पण त्यावेळी देवाने कोणतेच सांगितले. मी एकटाच आहे, गरीब आहे, आपल्याकडे पाणी भरण्याचे काम करेन. पूर्वी एके ठिकाणी मी पाणी भरण्याचे काम करीत होता, तेच मी तुमच्याकडे करीन. नाथ म्हणाले, त्याकरता तुला मोबदला किती देऊ? त्यावर तो म्हणाला, काहीही नको, मला फक्त सेवा करायची आहे. मला 2 वेळेचे जेवण मिळाले की पुरे. अहो, हे सर्व देवाने कोठेच सांगितले. हो, आज असं कोणी काही करेल का हो? हो, आज आपल्या मागण्या जास्त, अपेक्षा जास्त. कवी का सुंदर पद्यामध्ये वर्णन करतात. मागणे लई नाही, लई नाही, मागणे लई नाही, लई नाही. सज्जन हो, नाथ म्हणाले, बरोबर, तुला जेवण वगैरे सर्व काही मिळेल. तू मोठा झाल्यावर मी तुझे लग्न लावून देईन आणि तो सर्व खर्च मी करीन. हो, भगवान श्रीमंतांचा श्रीमंत आहे, त्याला हजारो नावे आहेत, तो सर्व विश्वामध्ये भरलेला आहे. पण भक्ताची सेवा करायला मिळावी म्हणून देवाने हे नाटक केले होते. आज समाजात चांगले कार्य करणारे असतील, हरिभक्ती करणारे असतील, सत्य बोलणारे असतील, तर काही लोकांना ते आवडत नाही. काही अज्ञानी अढाणी अशी माणसे चांगल्या कार्याला विरोध करून पापाचे धनी होतात. सेवा कशी करावी हे सुद्धा देवाने शिकविले आहे. कवी म्हणतात, सेवा करी स्वै श्री मुरारी, ओ सेवा करी स्वै श्री मुरारी. आपल्या भक्ताच्या घरी भगवान स्वतः काम करतात. आज बरेच लोक देवाच्या नावावर आपल्याला पाहिजे तसे करतात. देवाचे गुणगान गात नाही, देवाला आवडेल तसे करत नाही, देवाच्या नावावरून आपला फायदा करून घेतात. याचा परिणाम खूपच वाईट आहे. देव कशी सेवा करतो? संत मोरोपंत आर्यमध्ये वर्णन करतात. माधवजी सर्व काम हे करीतो.
देवी म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मी जिथे आहे अशा नाथांच्या घरी भगवान म्हणजेच लक्ष्मीचा पती श्रीकृष्ण नम्रतेने पडेल ती काम करीत होते. आपण आपल्या जीवनात काही मोबदला न घेता, काही जनसेवा, ईश्वर सेवा, ज्ञानदान, काही अपेक्षा न धरता सेवा केली आहेत का? तर नाही. सेवा करा, सेवा करा, परोपकारक पुण्याय. दुसऱ्यांची सेवा केल्याने आपल्याला पुण्य मिळते. सज्जन हो, अशा प्रकारे भगवान गोपाल कृष्ण गेली 12 वर्षे पैठणला नाथांच्या घरी इतर सर्व भक्तांची सेवा करीत होते. हनुमंताने देवाची सतत सेवा केली. तो देवाचा दास झाला. जो देवाचा दास होतो तो सर्वांचा सेवक होतो. ईश्वरी सेवा करता हनुमान सदा आतुर होते. आज हनुमंताच्या मंदिरात जाणारे सेवक भक्त असे आहेत का? तर नाही. भगवंताची उपासना करणारा मदनराय नावाचा एक भक्त खान देशातील निजामपूर मध्ये राहणारा होता. मुखाने अखंड नाम चालू होते. कवी म्हणतात, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते, भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय, शांता दुर्गा माता की जय. सतत हा भक्त गेली 12 वर्षे तप करीत होता. तीच गेली 12 वर्षे भगवान गोपाल कृष्ण पैठणला नाथांच्या घरी होते. आता मात्र देवाला ह्या भक्तावर कृपा करावीच लागली. कवी ओवीतून वर्णन करतात, ऐसे 12 वर्षे पर्यंत भावे भजता भगवंत, प्रसन्न होता रमाकांत, प्रसन्न होता रमाकांत, स्वप्नी मात सांगत असे. पहाटेच्या समयाला चतुर्भुज पितांबर दारी असा भगवान त्या भक्ताच्या स्वप्नात प्रसन्न झाले. श्रीहरी सांगतात, हे तपस्वी ब्राह्मणा, तुझ्या इच्छेप्रमाणे मला पाहायचं असेल तर पैठण क्षेत्री श्री संत एकनाथांकडे जा. तिथे मी श्रीखंड्या, पाणक्या, पाणी भरणारा सेवक या सगुण रूपाने सर्व प्रकारची कामे करीत आहे. हे ऐकल्यावर ब्राह्मण झोपेतून खडबडून जागा झाला आणि पैठण क्षेत्री भगवंताचे दर्शन घ्यायला निघाला. मुखाने अखंड नाम चालू होते. हरिनाम घेत घेत हा ब्राह्मण पैठणला निघाला. आता बघा, द्वारका कुठे आणि पैठण कुठे? अहो म्हणतात ना, where there is a will, there is a way. इच्छा असेल तर मार्ग सापडतो. रोज थोडा थोडा प्रवास करावा, मध्ये थांबावे, पण हरिनाम मात्र सतत घ्यावे. सज्जन हो, या कलियुगामध्ये हरिनाम घेतल्याशिवाय राहू नका. येता जाता उठता बसता ज्या ज्या वेळी आपल्याकडे वेळ असेल त्या त्या वेळी हरिनाम घेतलेच पाहिजे. चला तर मग आपण थोडा वेळ हरिनाम घेऊया. हरि ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय.
देवाची स्वारी खांद्यावर कावड घेऊन येताना दिसली. ब्राह्मण म्हणते, हाच तर नवीन तो श्रीखंड्या. पाणक्या, याची ती सौंदर्य सर्व काही उत्तम आहे. हाच श्रीखंड्या, हाच माझा भगवान. जातीच्या सुंदरात काहीही शोभते. हाच तो, हाच, बहुतेक हाच, असा ब्राह्मण विचार करू लागला. तेवढ्यात देवाच्याही लक्षात आले की हा माझा भक्त इथे मला भेटायला आला आहे. आता मात्र दर्शन दिलेच पाहिजे. पण नाथांना कळता कामा नये की भगवान गोपाल कृष्ण गेली 12 वर्षे आपल्या घरी पाणी भरत आहे. सज्जन हो, ते भगवंताचे रूप किती सुंदर होते. आपण सुद्धा वेगवेगळ्या कामा करता वेगवेगळी वेशभूषा करतो. तिथे भगवंताने पाणक्याचा वेश घेतला होता. वेश साधा होता, पण तो देवावरती शोभत होता. कवी म्हणतात, सकला तिची टोपी डोई सगातली, सकला तिची टोपी डोई सगातली. जातीच्या सुंदरास काहीही शोभते. भगवंताने नेसायला साधासा पंचा, डोक्यावर टोपी, खांद्यावर कावड घेतली होती. वेश साधा होता, पण तो देवावरती शोभत होता. ब्राह्मणाने श्रीखंड्याला वंदन करून नाव विचारले. तेव्हा मात्र देवाची गडबड उडाली. नाव सांगले ना. तेव्हा ब्राह्मण धावत पळत संत एकनाथांना शरण गेले आणि म्हणाले, महाराज, मी द्वारकेहून आपल्याकडे श्रीहरीचे दर्शन घ्यायला आलो आहोत. नाथ म्हणाले, देव तर तिथेच आहे, द्वारकेतच. भक्त म्हणाला, देव आपल्या घरी गेली 12 वर्षे पाणी भरत आहे. आपण त्यांना ओळखले नाही. हे ऐकता नाथांना आश्चर्य वाटले. त्यांनी ताबडतोब श्रीखंड्याला बोलावून आणायला सांगितले. इकडे हे सर्व संत एकनाथांना कळणार म्हणून भगवान हस्त झाले होते. कवी म्हणतात, मग नाथाने आजूबाजूच्या रानावनात शोध घ्यायला सुरुवात केली. जो जो दिसेल त्याला नाथ एकच प्रश्न विचारित होते की पाणक्याला पाहिलात का? पाणक्याला पाहिलात का? अहो, पाणक्या म्हणजे भगवान गोपाल कृष्ण. तो चराचरामध्ये भरलेला आहे. त्याला फक्त भक्तीनेच बांधता येईल. सर्वत्र शोधाशोध झाली. पाणी भरणारा सेवक कुठेच दिसेना. तेव्हा नाथाच्या लक्षात आले की हाच भगवान आहे. भगवान गुप्त झाले आहे. नाथ घरी आले. तेव्हा काय ऐकतो मी? माझ्या इथे थांबलास ऊन, पाऊस, थंडी कशाचीही पर्वा केली नाही.
सतत सेवा केली, घाम गाळलास, पाणी भरलेस. देवा गोपाल कृष्णा, माझ्यासाठी किती कष्ट सोसलेस. आता तुझे दर्शन आम्हाला होऊ दे असे म्हणून भक्त आणि नाथ देवाची प्रार्थना करू लागले. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. दोघांची ही प्रार्थना ऐकून देव संतुष्ट झाले. देवाने विचार केला की ह्या दोघांची देवावर निश्चित भक्ती होती. भक्तांची भक्ती तिथेच देव असतो. देव भक्ताभोवती असतो. कवी म्हणतात, ऐकुनी करुणावाणी देव घरातून प्रकट तो झाला. चंदन उघाळीता, चंदन उघाळीता हाते सरसी पुढे उभा झाला. भक्ताच्या हाकेकरिता देव प्रकट झाले, प्रसन्न झाले. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. दोघांनीही देवाचे पाय धरले. दोघांनाही देवाने आशीर्वाद दिला आणि म्हणाले, मी आपल्या भक्तीवर प्रसन्न आहे. हा माझा भक्त इथे आला म्हणून मला प्रकट व्हावे लागले. श्रीकृष्ण नाथांना म्हणाले, नाथा, आपण चालवलेले आध्यात्मिक कार्य अतिशय उत्तम तसेच सत्यनीतीला धरून आहे, म्हणून मला इथे यावेसे वाटले. आता मी जातो. नाथ म्हणाले, देवा, तसे कसे जाता येईल? आपण करार केला आहे की मी आपले लग्न लावून देईन. श्रीकृष्ण म्हणाले, नाथा, रुक्मिणी स्वयंवर नावाचा ग्रंथ तू लिही, म्हणजे माझे लग्न लावण्याचे पुण्य तुला मिळेल. सज्जन हो, आपण सुद्धा कधी अडचणीत सापडला तर रुक्मिणी स्वयंवर नावाचा ग्रंथ तुम्ही जरूर वाचा, म्हणजे आपल्या सर्व अडचणी दूर होतील. तो जो देवाचा भक्त होता त्याची समाधी आजही रोहिणी नदीच्या काठी आहे. अशा प्रकारे संत एकनाथ महाराजांनी देवाची कृपा प्राप्त करून घेतली. आपले जीवन धन्य केले. मनुष्य जन्म सार्थकी लावला. प्रपंचातून परमार्थ साधला. तसेच आपण सर्वांनी करावे. मूळ पथ्यात पथ्यकार तेच सांगतात. सज्जनो, नमस्कार. मी कीर्तनकार हरिभक्त परायण समीक्षा संतोष कुर्टीकर इयत्ता 9वी मध्ये शिकते. गोमंतक संत मंडळ संचालित कीर्तन विद्यालय फोंडा येथे मी प्राचार्य गुरुवर्य राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त परायण सुहासभाऊ वजे यांच्याकडे मी कीर्तनाचे धडे घेत आहे. मला इथे नवरात्रात कीर्तन करण्याची संधी दिल्याबद्दल मी शांतादुर्गा देवस्थानचे सर्व कमिटी, सर्व पदाधिकारी, पुजारी त्यांची मी सर्वांची आभारी आहे. तसेच तुम्ही सर्व श्रोतेगण माझं कीर्तन शांत चित्ताने ऐकल्याबद्दल तुमचीही मी मनापासून आभारी आहे. तसेच मला उत्तम अशी साथसंगत करणारे तिन्ही साथीदारांची मी मनापासून आभारी आहे. माझं काही चुकलं असतील तर मला क्षमा असावी. देवाच्या चरणी प्रार्थना करूया. त्याकरता सर्वांनी ताठ बसावे, डोळे मिटावे, हात जोडावे आणि ही प्रार्थना कानाने श्रवण करावे. ती, हे देवा, हे भगवंता, हे ईश्वरा, हे जगत माते, तुझी कृपा आम्हावर असू दे. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुझे नाम आमच्या मुखात अखंड राहू दे. इतर व्यर्थ गोष्टींचा आम्हाला कंटाळा येऊ दे, पण तुझ्या भक्तीचा, कथा कीर्तनाचा, पूजेचा, सत्संगाचा कधीही कंटाळा येऊ नये. आमची ही भवसागर रूपी नौका पहिल्या दिनाला जाण्याकरता
देवी, तुमचे नाव आमच्या मुखात अखंड राहू दे, हीच देवाच्या चरणी प्रार्थना. सद्गुरु वचनी सापडे न सोया, सद्गुरु वचनी सापडे न सोया. कुंडली कवरते हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पार्वती पते हर हर महादेव, मंगलमूर्ती मोरया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, सियावर रामचंद्र की जय, शांता दुर्गा माता की जय, सब संतन की जय, भारत माता की जय. ₹100 बाधा, ₹100 तुला बाधा, सागरदा ₹600, सागरदा साओजा.